नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं यावर्षी PCB ग्रुपची सीटी ही 2 वेळेस त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती. पहिल्या सीटीचा रिझल्ट ऑलरेडी आपल्याला उपलब्ध झालेला होता, ज्याला साधारण एक आठवडापूर्वी तो रिझल्ट पब्लिश झालेला होता. आणि सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट जो होतो आपल्याला कालपासून जो होतो आपल्याला उपलब्ध झालेला आहे असं म्हणता येईल. कारण ऑफिशियल नोटिफिकेशन जे ते काल 17 तारखेचं आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर पाहायला मिळते. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी PCB सीटी दिलेली होती, तर या PCB सीटीचं महत्त्व काय, कुठल्या कोर्सेसला आपण प्रवेश घेऊ शकतो, या संदर्भानं अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता सगळ्यात पहिले आपण जर बघितलं, PCB सीईटीच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रामध्ये फार्मसी, ॲग्री आणि जे अलाइड सायन्सचे जे काही कोर्सेस आहे त्या ठिकाणी जे आपल्याला ॲडमिशन मिळतं. आणि हे नेमके कोर्सेस कुठले आहेत, एकदा आपण त्याची लिस्ट तुम्हाला मी या ठिकाणी वाचून दाखवतो. फार्मसीच्या संदर्भानं आपण विचार केला तर डिग्री कोर्स म्हणून बी फार्मसी 4 इयरचा डिग्री कोर्स आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असतो. त्यानंतर फार्मा फील्डमध्येच फार्म-डी नावाचा एक कोर्स असतो, ज्याचं ड्युरेशन 6 वर्षाचं असतं. याच्यासुद्धा प्रवेश हे PCB सीईटीच्या माध्यमातून होतात. आता महाराष्ट्रासह देशभरामध्ये फार्म-डीला फारसं कुणी प्राधान्यानं प्रयत्न करत नाही. पहिलं प्राधान्य बी फार्मसाठी देतात आणि जे मुलं ग्रॅज्युएशन पूर्ण करतात बी फार्मसी, ते मग बऱ्याचदा एम फार्मसीला किंवा एम फार्मला ॲडमिशन घेतात आणि पुढचं PG त्यांचं त्या ठिकाणी ते पूर्ण करतात. परंतु फार्म-डी असा कोर्स आहे जो 6 इयर्सचं ड्युरेशन आहे, ज्याला बाहेरच्या देशांमध्ये बऱ्यापैकी डिमांड आहे, पण इंडियामध्ये तेवढ्या तुलनेनं तेवढी डिमांड नाही आहे. तर बी फार्मसी आणि फार्म-डी हे 2 प्रमुख कोर्सेस जे फार्मा फील्डच्या संदर्भानं जे आपल्याला PCB सीईटी थ्रू उपलब्ध असतात. त्यानंतर दुसरं कोणते ॲडिशनल कोर्सेस उपलब्ध असतात, तर त्यामध्ये आपल्याला आहे BSc ॲग्रिकल्चरल, त्यानंतर BSc हॉर्टिकल्चर, BSc फॉरेस्ट्री, BFSc फिशरीज सायन्स, BTech ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग आणि फूड टेक्नॉलॉजी. एवढे सगळ्या कोर्सेसला आपल्याला PCB सीईटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रवेश घेता येतो. याशिवाय काही अलाइड कोर्सेस ज्याला आपण म्हणूया, अलाइड सायन्स किंवा लाईफ सायन्सेस कोर्सेस ज्याला म्हणूया आपण, हेही आपल्याला PCB सीईटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रवेश घेता येतो. त्याच्यामध्ये पहिला आहे बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर आहे फूड सायन्स, त्यानंतर आहे ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी. हे सगळे अलाइड हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये हे अभ्यासक्रम जे ते आपल्याला PCB सीईटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध असतात. ज्या विद्यार्थ्यांनी PCB सीईटी दिलेली आहे आणि त्यांच्याकडे इतर पर्याय नाही आहे, ते प्राधान्यानं पहिले तर बी फार्मसी किंवा ज्यांना पॉसिबल असेल ते फार्म-डीला प्रवेश घेतात. आणि काही मुलं असे असतात की ज्यांना ॲग्रीला वगैरे प्रवेश घ्यायचा आहे, तर त्यांच्या दृष्टीनं PCB सीईटीसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावते. आता नीटला पर्याय म्हणून बरेच मुलं जे ते PCB सीईटी देतात, कारण बऱ्याचदा ज्यांचं बायो ग्रुप आहे त्यांचं पहिलं प्राधान्य नीट असतं. परंतु नीटला कमी अधिक गुण मिळाले तर मग काय, तर पर्याय म्हणून फार्मसीचा म्हणजे PCB सीईटीचा पर्याय ते ठेवतात आणि त्या माध्यमातून मग त्यांना फार्मसी किंवा ॲग्रीच्या क्षेत्रामध्ये जे ते ॲडमिशनची संधी उपलब्ध होते. आता या PCB ग्रुपच्या विद्यार्थ्यांना PCB ग्रुप घेतला, फार्मसी झालं, फार्मसीनंतर एम फार्म झालं, तर संधी कुठे असतात करिअरच्या, याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर खूप सारे पर्याय आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्यानं सांगता येईल. जसं की बी फार्म झालेल्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये बऱ्याचशा गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फार्मासिस्टच्या जागा असतात. त्या ठिकाणी त्यांना अर्ज प्रक्रिया करून, अर्थात सिलेक्शन प्रोसेसचे बाकी भरपूर नियम असू शकतील, परंतु फार्मासिस्ट म्हणून त्यांना जॉब मिळू शकतो. गव्हर्मेंटच्या वतीनं फूड अँड ड्रग जे आहे FDA जे आहे, FDAच्या माध्यमातून त्यांना ड्रग इन्स्पेक्टर म्हणून, फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर म्हणून सुद्धा त्याला शासनाच्या सेवेमध्ये जाता येऊ शकतं. जे विद्यार्थी एम फार्म पूर्ण करतील त्या मुलांना फार्मा इंडस्ट्रीमध्ये चांगले जॉब्स असतात किंवा मार्केटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते किंवा ते लेक्चररशिप करू शकतात. जेवढे काही फार्मसी कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी ते लेक्चररशिप करू शकतात. याच्यात अजून जास्त इंटरेस्ट असलेले विद्यार्थी रिसर्चमध्ये सुद्धा जाऊ शकतात. प्रत्येक फार्मा इंडस्ट्रीमध्ये ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, मेडिसिन कंपनी म्हणूया आपण त्यांना, त्याच्या ठिकाणी R&D प्रत्येक प्रत्येक कंपनीमध्ये R&D सेक्शन असतं. त्या ठिकाणी रिसर्चमध्ये सुद्धा ह्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये संधी मिळू शकते, अर्थात तुमच्या गुणवत्तेच्या आधारावर.
त्यामुळं PCB CET एक अतिशय महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. या परीक्षेच्या माध्यमातून करिअरच्या चांगल्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. परंतु बऱ्याचदा PCB परीक्षेला सामोरे जाणारे विद्यार्थी पहिलं प्राधान्य हे नीट परीक्षेला देतात. कारण नीटच्या माध्यमातून MBBS, BDS, BAMS, BHMS, BVMS, फिजिओथेरपी हे सगळे भरपूर सारे ऑप्शन, वेटरनरी सायन्स हे सगळे ऑप्शन त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध असतात. सो आपल्यापैकी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी PCB CET दिलेली असेल तर आपण या सगळ्या पर्यायांचा विचार नक्की करावा. अर्थात आपलं टार्गेट नीट असेल तर येणाऱ्या 21 तारखेला आपण नीट परीक्षा द्यावी. परीक्षेला आपण पॉझिटिव्हली सामोरं जावं. त्यात चांगले गुण आले तर मग त्या माध्यमातून आपण ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाऊ शकतो. कमी अधिक गुण आले तर फार्मसीचा किंवा हे बाकी सगळ्या कोर्सेसचा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी PCB CETच्या माध्यमातून उपलब्ध असतो. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी PCB CET दिलेली आहे, भविष्यात त्यांना या सगळ्या कोर्सेसपैकी कुठल्याही कोर्सेसला प्रवेश घ्यायचा असेल तर ह्या बेसिक माहितीच्या संदर्भानं हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. आणि पहिल्यांदा जर आपण आमचं फेसबुक चॅनल बघताय किंवा यूट्यूब बघताय तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.